भज गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज मुरली मनोहर नंदलाल भज मुरली मनोहर नंदलाल भज मुरली मनोहर नंदलाल भज मुरली मनोहर नंदलाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज मुरली मनोहर नंदलाल भज मुरली मनोहर नंदलाल भज मुरली मनोहर नंदलाल भज मुरली मनोहर नंदलाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल गोपाल कृष्ण भगवान कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रतासुतं गोपाल कृष्ण भगवान सूत उवाच अत ते सम्परेतानां स्वानामुदकमिच्छतां दातुं सकृष्णा गङ्गायां पुरस्कृत्य ययुस्त्रियः ते विनियोदकं सर्वे विलप्य च भृशं पुनः अप्लुता हरिपादाब्ज रजपूत शरीरे जले तस्त्राशिनं कुरुपतिं धृतराष्ट्रं सहानुजं गान्धारी पुत्रशोकार्ता प्रथम कृष्णा च माधव गोपाल कृष्ण भगवान अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री शेषाई भगवान विष्णूंना नमस्कार. गोपाल श्री कृष्णा नमस्कार. माता तुळजा भवानीच्या दरबारात चाललेली ही भागवत महापुराण कथा, कथेचे आयोजक, संयोजक, मार्गदर्शक यांच्या अनुषंगानं ही जी चाललेली कथा आहे, या कथेसाठी अगदी तनुमन धनानं सहकार्य करणारे तुम्ही सर्व श्रोते वर्ग आहेत, समस्त गावकरी मंडळी, आणखी पुन्हा जे काही अगदी तनुमन धनातून जे काही कार्य करतात या रेकॉर्डिंगचं, हरिभक्त परिणामचे वैभव महाराज देशमुख काही दिवसातच आता तेही आपल्या कीर्तनाला सुरुवात करतीलच. कारण आपल्याकडं महाराजाची जशी कमी नाही, तसं आणखी भर पुन्हा आणखी एक महाराज वाढणारच. आणि आहेतच पहिलेच वाढलेले, पण आणखी आपल्यापर्यंत
आले नव्हते. आता काही दिवसातच आपल्या समोर येतील. आणखी त्यांचं सुश्राव्य वाणीतून आपल्याला कथामृत श्रवण करायला मिळाल. सुश्राव्य असं कीर्तन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालंच. आता मी 1 महिना नव्हतो तर त्यावेळेस त्यांनी गाथ्यावर सुंदर असं विवरण केलेलंच होतं. आणि अगोदरपासूनच त्या संप्रदायाचं कार्य करता येतच. असो, सुंदरही ते कार्य या ठिकाणी करत आहेत. म्हणून सर्वांच्या वतीनं एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा प्रकारात चाललेली कथा होती. आपला पूर्व विषय चाललेला आहे. उत्तरेवर ज्यावेळेस संकट आलं, ती उत्तरा आपल्या सासूकडे गेली. सासूकडे गेल्याच्या नंतर सासूनं सांगितलं, बाई इथं माझ्याकडे येऊ नको, तू कोणाकडे जा, देवाकडे जा. कारण जगात फक्त सुख दुःखाचं निवारण करणारा असेल तर तो परमात्मा आहे. उत्तरेला माहित होतं आपली सासू भगवान श्रीकृष्णाची एक निष्ठेनं सेवा करते. आणि तीच उत्तरा सासूच्या शब्दावर विश्वास ठेवून भगवान श्रीकृष्णाकडे गेली. आणि गेल्या गेल्या भगवान श्रीकृष्णाला उत्तरेनं नमस्कार केला. पाही पाही महायोगिन देवदेव जगत्पते, नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम्. अभिद्रवती मामीश शरस्तप्ताय सो विभो, कामं दतु मां नाथो मामे गर्भो निपात्यताम्. उत्तरा भगवान श्रीकृष्णाकडे गेल्या 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 नतमस्तक झाली. भगवान श्रीकृष्णाला म्हणते, देवादी देवा जगदीश्वरा, हे विश्वव्यापका ब्रह्मांड नायका, आपण महायोगी आहात. आपण माझं रक्षण करा. या लोकात मला तुमच्याशिवाय अभय देणारा जगात कोणीही नाही. शब्द कसा आहे, नान्यं त्वदभयं पश्ये, तुमच्याशिवाय या मला या दुःखातून वाचवणारा, दुःखामध्ये सहकार्य करणारा जगात दुसरं कोणीच नाही. एक देवावर जर भार घातला ना, घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाची. जर देवावर आपण भार घातला तर तो देव, तो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण. आपण देवाला म्हणत नाही तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तर आपण बाकी दुसऱ्याला म्हणतो तुमच्याशिवाय मला कोणी नाही, बरं सहकार्य करा. पण जर उत्तरा दुसऱ्याला म्हणली का, कुणाला? उत्तरा देवाला म्हणली, हे देवा तुझ्याशिवाय मला जगात कोणी नाही, माझं दुःख जाणणारा तू आहे. प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूला कारण होत असते, अन्य कोणी नाही. म्हणून हे प्रभू, आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडे वेगाने येत आहे, ते ब्रह्मास्त्र येऊ लागलं. हे भगवान, हा माझा मला भस्म करतो, पण यानं माझ्या गर्भाला धक्का पोहोचू नये. माझ्या गर्भाचे नुकसान केलेलं आहे. भगवंताने हे ऐकल्या पाहिल्या बरोबर देवाला इथं काळजी पडली. पाहता काय, देवाला काळजी पडाव का, देव संकटात पडाव का? पण कधी कधी देव सुद्धा संकटात पडतो. कशामुळे भगवंत संकटात पडले? देवाला अशी एक काळजी पडली, आज जगामध्ये जर पांडवाचा वंश जर मी नाही वाचू शकलो तर जगात लोक म्हणतील अनन्य भगवंताचे भक्त पांडव आहेत, सर्व भावानं देवाला शरणागती गेलेत, आणि आज या पांडवाचा वंश देवाच्या हातानं रक्षण करणं झालं नाही. म्हणून देव मला, म्हणून ही जगातील लोक काय म्हणतील, समाज काय बोलल, माझा भक्ताचा वंश नाही. एरवी तरी पार या जगामध्ये जर एखाद्या वारकऱ्याच्या घरी, महाराजाच्या घरी, टाळकऱ्याच्या घरी काही अशी घटना घडली तर लोक म्हणतात, आता कुठे गेला तुमचा देव? रात्रंदिवस टाळ कुटतात, कुठीत आहेत का वाजीत आहेत? पण लोकांचं बोलणं असं, आता कुठे गेला तुमचा देव? याची काळजी भगवंताला पडली.
देवाला काळजी पडल्या, विचार करा त्या देवाच्या काळजीचं निवारण. आपली सामान्य जीवाची काळजी वेगळी, पण भगवंताची काळजी आहे. आता ती देवाला काळजी पडल्याच्या नंतर भगवंतानं त्या ब्रह्मास्त्राचं आपल्या शक्तीनं सुदर्शन चक्रानं निवारण केलं. आणि निवारण केल्याच्या नंतर उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. ज्यावेळेस उत्तरेच्या गर्भाचं रक्षण झालं आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण झाल्याच्या नंतर भगवंताला आता समाधान वाटलं. देवाला ते काम करावं लागलं. गर्भामध्ये स्वतः भगवंतानं एक तर राजा परीक्षितीचं रक्षण करण्यासाठी पुन्हाही काही होऊ नये म्हणून राजा परीक्षिती बरोबर चतुर्भुज रूपानं भगवंत उत्तरेच्या गर्भात राहिले. म्हणून महान भाग्यशाली जीव तोच आहे ज्यानं 9 महिनेपर्यंत आईच्या उदरामध्ये चतुर्भुज भगवंताचं दर्शन घेतलं. आपल्याला तर स्वप्नातही देव येत नाही, पण राजा परीक्षितीला आईच्या उदरामध्ये पोटामध्ये 9 महिने जण आईच्या पोटामध्ये भगवंताचं लाईव्ह दर्शन घेतलं. ते आज आई उद्या नाही असं नाही, 24 तास भगवंत रक्षण करत येते. म्हणून तो म्हणतो ना, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. आलेले आघात निवारण करणारा तो परमात्मा आहे. अशा प्रकारानं उत्तरेच्या गर्भाचं रक्षण झालं आणि त्यानंतर आता भगवंत तिथून आपल्या पांडवाचं कार्य संपलं होतं. द्वारकेला जाण्यासाठी निघाले. पांडवांनी भगवंताचं जय्यत असं स्वागत केलं. स्वागत करून भगवान निघाले. निघाल्याच्या नंतर मग मात्र आता रस्त्यानं देवाचं सगळेजण स्वागत करू लागले. स्वागत करता करता रस्त्यामध्ये कुंती माता उभ्या होत्या. त्यांनी देवाचं स्वागत केलं. पण आज रस्त्यात कुंती आत्या उभ्या आहेत म्हणून भगवान श्रीकृष्ण रथातून खाली उतरले आणि कुंती मातेला नमस्कार करायला जाणार. तेवढ्यात कुंती मातेनं भगवान श्रीकृष्णाला साष्टांग दंडवत घातला. त्यावेळेस भगवंत म्हणतात, अहो आत्या असं काय करता, माझ्या का पाया पडतं, थांबा थांबा म्हणूनच तर तो दंडवत घातला. त्यावेळेस कुंतीला भगवंतानं विचारलं, तुम्ही का माझ्या पाया पडलात. रोजचा नियम होता भगवान आत्याच्या पाया पडायचे आणि आज आत्या पाया पडल्या. तर कुंती मातेनं सांगितलं, कन्हैया तिथं नमस्कार केला. कुंती मातेनं, कुंती माता भगवंताची स्तुती करू लागलेली आहे. स्तुती करत असताना कुंती माता म्हणतात, कन्हैया मी आजपर्यंत समजत होते कृष्ण आणि माझा भाचा आहे, पण आज मला कळालं कृष्ण माझा भाचाच नाही तर देवाधिदेव आहे, विश्वाचा पिता आहे, संपूर्ण जगत चालक आहे, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही एवढा तो ब्रह्मांड नायक आहे. म्हणून त्यावेळेस कुंतीनं नमस्कार करीत स्तुती केली भगवंताची. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नम पंकजनाभाय नम पंकजमालिने नम पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रे. नमस्कार केल्याच्या नंतर कुंती माता भगवंताला म्हणते, हे कृष्णा, हे वसुदेवा वासुदेवा देवकी नंदना नंद गोपांचा लाडक्या बाळा, हे गोविंदा, आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. नमो नमः म्हणजे पुन्हा पुन्हा. ब्रह्मदेवाचं जन्मस्थान असलेल्या ज्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले असा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्याच्या चरण कमलाचं चिन्ह कमलाप्रमाण आहे. अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. ही ऋषिकेशा तुम्हाला नमस्कार असो. पुन्हा पुन्हा नमस्कार करत असताना भगवंतानं सांगितलं, आत्या आता किती वेळ माझी स्तुती करता, काय पाहिजे सांगा बरं. आता मी तर माझ्या द्वारकेला चाललो, पण तुम्हाला काय पाहिजे सांगा. तो विचार करा कुंती मातेनं काय मागावं. कुंती मातेने एकच विनंती केली, कन्हैया तुम्हाला द्यायचे का मला. हो देणार ना, मागा. देणार का, मागा. त्यावेळेस आत्यानं मागितलं, माझ्यावर मोठमोठे संकट येऊ द्या. भगवान तर आश्चर्यचकित झाले. भगवंताने विचारलं, आत्या दुःखानं संकटानं तुमचं पोट भरलं नाही का. ज्या अर्थी तुम्ही म्हणतात मोठमोठाले संकट येऊ द्या, भगवंतानं कुंती मातेचे बालपणापासून आतापर्यंत सर्व दुःख वाचून दाखवलं.
लग्नाच्या आधीचं दुःख, लग्नाच्या नंतरचं दुःख. राजा पंडू आहे तर तोपर्यंत अरण्यात गेल्याच्या नंतरचं दुःख. 5 लेकरं लहान लहान आहेत त्याचं पालन पोषण करतानाचं दुःख. अरण्यातून हिमालयातून परत हस्तिनापूरला आल्याच्या नंतर या ठिकाणी काय काय छळ झाला, जनाचा अपवाद काय आला याचं दुःख. लेकरायचा नातोनात छळ केला कौरवांनी त्याचं दुःख. वनवासाचं दुःख. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. लाक्षाग्रहात जाळलं काय, विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला. हे अनेक भगवंतानं त्या ठिकाणी वर्णन केलं. तरी भगवान म्हणले आत्या दुःखानं तुमचं पोट भरलं नाही का? कुंतीनं काय उत्तर द्यावं पुढं? कुंती माता म्हणल्या हे कन्हैया तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, पण एक सांगा, आम्हाला दुःखच नव्हतं ना. वनवासात जरी आम्ही असलो तर वनवास होता फक्त नावाला. वनवास फक्त कसा होता? नावाला. कोणामुळे होता? अहो ज्या वनवासामध्ये 12 वर्षाचा वनवास होता, पण त्या वनवासामध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या सोबत होते. देव ज्याच्या सोबत आहे त्याला दुःख आहे का? आणि जर खराच वनवास असताना देवाचं जर सहाय्य नसतं तर पांडव 1 वर्ष अज्ञातवास सुद्धा काढू शकत नव्हते. ज्या विराट राजाच्या काही दुर्योधनानं पळवून नेल्या, अर्जुनानं त्या सोडवल्या, त्याच काळात जगात अर्जुनासारखा धनुर्धारी नाही म्हणून त्यांना ओळखलं असतं, पण ओळखता आलं नाही त्यांना. ती काय देवाची लीला आहे. अनेक प्रकारानं भगवंतानं त्या ठिकाणी अशा प्रकारानं दुःख निवारण केल्याचं. का तर देवाचं सहकार्य असल्यामुळं आम्हाला त्या दुःखामध्ये तुम्ही होतात म्हणून दुःख नव्हतं. आता आम्हाला राज्य प्राप्त झालं, तुम्ही निघून चाललात. मग ज्या राज्यातून देवच निघून चाललाय त्या राज्यात दुःख नाही का? मग ज्या राज्यातून देवच निघून चाललाय त्या राज्यात काय राहिलं? मग देवनाम सुख निघून चालले, सुख निघाल्यावर खाली काय राहिलं? दुःख राहिलं. मग ते दुःख आम्हाला नको आहे. आमच्या मोठमोठाले संकट आले तरी चालतील का? त्या संकटाच्या वेळेस तुम्ही आमच्या सोबत आहात. त्यासाठी कुंती मातेने हे दुःख मागितलं आणि त्यानं भगवंताला विनंती केली, आजच्या दिवस तुम्ही चला आणि उद्याच्याला काय करा, जा. मग भगवान त्या दिवशी निघालेला पाहुणा घरी परत आले, रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघा म्हणल्यावर निघत आहे काय? आता देवाचं काम राहिलेलं होतं एक. भगवान म्हणले आज परत आलो हे खूप चांगलं झालं, माझं एक काम राहिलं. विचार करा, भगवंताला प्रत्येक कार्याची आठवण असते. आपण विसरतो पण देव विसरत नाही. आपल्याला भोळे काम आहे आपलं विसरत. भगवंताला एक आठवण होती. त्या काळामध्ये भीष्माचार्य, पितामह भीष्माचार्य ही शरपंजरी पडलेले होते. भीष्माचार्याचा बाणाच्या टोकावर झोपलेले होते. भीष्माचार्याला मरायचं होतं, पण कधी मरायचं होतं? उत्तर अवस्थेमध्ये आणि उत्तरायणामध्ये मरायचं होतं. सध्या कोणतं चालू आहे? उत्तरायण चालू आहे सध्या. भीष्माचार्यालाही मारायचं होतं उत्तरायणामध्ये, पण योगायोगाने युद्ध सुरू होतं त्यावेळेस दक्षिणायन होतं. आतापर्यंत दक्षिणायनच होतं. आता नेमकं उत्तरायण लागलं, भगवान त्या दिवशी आले. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असं वर्णन केलेलं आहे, देह ठेवायचा असेल तर कधी ठेवावं? उत्तरायण असावं, दिवस असावा, आपला जठराग्नी प्रज्वलित असावी आणि बोलता बोलता देह ठेवावा. मौली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, आता अग्नि ज्योतीचा प्रकाशो, बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसो, सा मासा माझी मासो उत्तरायण. ऐशिया समयोगाची निवृत्ती, जे लावून देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. अशा प्रकाराने देह कधी ठेवावा? भीष्माचार्याला उत्तरायणामध्ये मरायचं होतं. योगायोगाने भगवान आज निघाले, पांडवाला घेतला. अनेक ऋषी मंडळी त्या ठिकाणी होते. भीष्माचार्याचा अंतकाळ ज्यावेळेस आता परिपूर्ण होणार, भीष्माचार्यांच्या जवळ अनेक प्रकारचे ऋषी मंडळी होते. भीष्माचार्याचा अंतकाळ कसा गोड होतो हे पाहण्यासाठी सर्व ऋषी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती.
आता आल्यामुळं भगवंतही त्या ठिकाणी गेले, सर्व पांडवाला घेऊन गेल्याच्या नंतर भीष्माचार्यांना भगवान श्रीकृष्णांनी नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर भीष्माचार्याने असं वळून पाहिलं आणि भगवंताला नमस्कार केला. आणि त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात, भगवान तुम्ही आले, विचारलं उत्तरायण लागलेलं आहे. आता नमस्कार केला भीष्माचार्यांनी. त्या काळात भगवंताची स्तुती केली. त्याचं एक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र झालं. अंतकाळात स्तुती केली. म्हणून माणसानं 3 वेळा कमीत कमी भजन करावं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळ, दुपार, संध्याकाळ. सुखात, दुःखात, अंतकाळात. सुखावसाने त्विदमेव सारं, दुःखावसाने त्विदमेव गेयं, देहावसाने त्विदमेव जाप्यं, गोविंद दामोदर माधवेति. सुखावसाने, दुःखावसाने, देहावसाने. सुखात, दुःखात आणि अंतकाळात. अंतकाळात भीष्माचार्यांनी स्तुती केली. दुःखामध्ये कुंतीनं स्तुती केली. सुखामध्ये आपण सुखी असलो तर देवाकडे जायचं, वेळ भेटली तर जायचं, नाही तर वेळ नसेल तर त्याच्यावर काही आपलं काम असं बंद नाही. पण अशा प्रकारे विचार करा. ही भीष्माचार्यांनी स्तुती केली आणि शेवटी भगवंतानं सांगितलं भीष्माचार्यांना, तुम्ही काय करा, धर्मराजाला तुम्ही राजनीती सांगा. कारण खूप दिवसापासून तुम्ही काय केले, राज्य उपभोगले, त्याचा अनुभव सांगा. आणि हे अनुभव सांगत असताना सांगा म्हणल्यामुळं भीष्माचार्य तिथं राजधर्म, स्त्री धर्म, आपत धर्म, दान धर्म हे धर्म सांगू लागले. आणि हे धर्म सांगता सांगता स्त्रीचा धर्म सांगू लागले. स्त्रीचा धर्म सांगितल्यावर राजाने स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे असं म्हणल्याबरोबर द्रौपदीला हसू आलं. आणि द्रौपदीला हसू आल्याबरोबर मग मात्र द्रौपदीनं हसल्याबरोबर भीष्माचार्यांना असं वळून पाहिलं. कोण हसायले? विचार करा, या म्हाताऱ्याच्या पुढे जायची हिंमत नव्हती कोणाची भीष्माचार्याच्या समोर. कारण याच्या समोर जायचं असं तर डोक्याच्या खाली हातभर पदर घ्यावं लागत होता भीष्माचार्याच्या समोर जायचं म्हणल्यावर. आज भीष्माचार्य तिथं वळून पाहिले, कोण हसलो. पटकन द्रौपदी बाजूला झाल्या. विचारलं, द्रौपदी का हसलीस? नाही पितामह, सहज हसले. सहज का हसलीस? कुरुवंशाची कुलवधू आहेस तू. कुरुवंशाची कुलवधू सहज हसते, हे नवल आहे? सांग मला का हसली तर. त्यावेळेस द्रौपदीला ते कारण सांगावं लागलं. पितामह, आज तुम्ही सांगतात राजाचा धर्म आहे स्त्रीचं रक्षण करणं. हो म्हणले. मग राजाचा धर्म स्त्रीचं रक्षण करणं हा आहे, तर मग माझ्यावर वस्त्रहरणाचा वेळ आला त्यावेळेस तुम्ही त्या राजसभेत होतात आणि पहिला आवाज मी तुम्हाला दिलता, पितामह मला रक्षण करा. त्यावेळेस तुमचा राजधर्म कुठे गेलता? भीष्माचार्य खळखळ रडले आधी. आणि रडल्याच्या नंतर सांगतात, द्रौपदी तू म्हणते ते त्रिकालाबाधित सत्य आहे, पण मी अन्न दुष्टाचं खाल्लं होतं. अन्न दुष्टाचं खाल्लं होतं. अन्न दुष्टाचं खाल्ल्यामुळं माझ्या अंतकरणात तो दोष निर्माण झाला. त्या दोषानं मी तर निष्पाप आहे. जीवनात मी कधी पाप केलं नाही. जीवनात येऊन मी कधी पाप केलं नाही. मी निष्पाप आहे. तिथं भीष्माचार्य म्हणले, मेरे तन ने नहीं किया पाप, मेरे मन ने नहीं किया पाप, दुशासन ने किया पाप, मेरे आंखों ने देखा पाप, इसलिए मुझे शरचाप. कशामुळे हा बाणावर झोपावं लागलं? इसलिए मुझे शरचाप. त्या पापाचे भोग भोगण्यासाठी मला या बाणाच्या टोकाव फक्त डोळ्यानं पाप पाहिलं. दुःशासनानं पाप केलं आणि ते पाप डोळ्यानं पाहिलं. हा एक मुद्दा आहे. आणि महाभारतात दुसरा एक मुद्दा आहे. मी तुम्हाला रात्रीच्या प्रसंगामध्ये काल सांगितलेला होता.
की भीष्माचार्य बाणाच्या टोका पडला. भीष्माचार्याने प्रश्न केला होता भगवान श्रीकृष्णाला, मी तर जीवनामध्ये कधीच वाईट काम केलं नाही, पाप केलं नाही, तरी मला या बाणाच्या टोकावर का पडावं लागलं? भगवान म्हणले तसं काही मी पाप केलं नाही असं म्हणायचंच काम नसतं. म्हणले कधीतरी केलं असल. म्हणले कधी केलेलं नाही. म्हणले कधीतरी केलेलं असल. म्हणजे सांगा बरं मी कधी पाप केले? तर भगवंतानं मग त्याच्या मागल्या अनेक जन्माची यादी पाहिली. पाहता पाहता निष्पापच निघाले. खूप खूप पाहिले, 100-200 जन्म पाहिले तरी निष्पाप निघाले. फक्त एक जन्म असा दिसला की त्या जन्मामध्ये भीष्माचार्य राजकुमार होते आणि राजकुमार असल्यामुळे ते एकदा घोड्यावर बसून रस्त्यानं जात आहेत. जाता जाता एक सरड्या, मोठा सरड्या रस्त्यात उभा टाकला. त्याला हाणलं तरी बाजूला जात नव्हता. भीष्माचार्यानं आपल्या पाठीवरती तुनीर होतं बाणाचं, त्याच्यातून असा बाण काढला आणि त्या सरड्याला असा खुपशिला, उचलला ना असा फेकला. फेकल्याच्या नंतर तो सरड्या बाजूच्या रस्त्याच्या बाजूच्या ते पहिले काटे होते फणाचे, नागफण होते ते मोठाले, त्याला काटे असतात, त्या काट्यावर ते सरड्या जाऊन पडला आणि 40 सेकंद तरफडला. मग मेला तो. ते त्यावेळेस इतक्या जन्माच्या नंतर एक पाप दिसलं. मग भीष्माचार्य म्हणले भगवान ते 40 सेकंद तरफडला आणि मला किती दिवस तरफडावं लागायले? 40 दिवस, 42 दिवस. ते काट्यावर पडला आणि मला बाणाच्या टोक्यावर का? भगवान म्हणले इतक्या जन्मापासून याचं याच कोण भरेल? त्याचं व्याज कोण भरेल? व्याज. इतक्या जन्मापर्यंत ते दुःख भोगलं नाही का, ते दुःख वाढत राहते. म्हणून वाढत राहिल्याच्या नंतर व्याजासकट आपल्याला ते दुःख भोगावं लागतात. हो सुगराव माने, व्याजासकट भरावं लागेल का नाही? मग त्याचं व्याज कोण भरील? विचार करा. हे कोणाला चुकलं नाही. त्याच्यानं तुकडोजी महाराजांना सांगितलंय, सुख दुःख भोग सारे चुकतील हे कुणाला, चुकतील हे कुणाला. ओ देव संत साधू, राजा किंवा प्रजेला, राजा किंवा प्रजेला. सुख दुःख भोग सारे चुकतील हे कुणाला, चुकतील हे कुणाला. ओ देव संत साधू, राजा किंवा प्रजेला, राजा किंवा प्रजेला. गोपाल कृष्ण भगवान हे कोणाला चुकणार आहेत? सुख दुःख भोग सारे चुकतील हे कुणाला. हो देव संत साधू, राजा किंवा प्रजेला. संत असू द्या, साधू असू द्या, देव असू द्या, राजा असू द्या का प्रजा असू द्या, ही भोग ज्याचे त्याला भोगावच लागणार आहेत, कोणाला चुकत नाही. मग अशा प्रकारे भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली आणि स्तुती करता करता भगवंताच्या धामामध्ये, कारण विचार कर देवाला काय यावं लागलं इथं, तर भगवंतानं तसं वरदान दिलेलं होतं की भीष्माचार्याचा अंतकाळ मी गोड करेल, असं भीष्माचार्याला वरदान दिलेलं होतं. भीष्माचार्याने त्यावेळी देवाला बंधनात टाकलेलं होतं आणि भीष्माचार्याने त्यावेळेस देवाची स्तुती केली. भगवान भीष्माचार्यानं पण केलेला होता की उद्या ही पृथ्वी मी पांडवी करेल, एकही पांडव वाचू देणार नाही उद्या. ही भगवंतानं ऐकलं. संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीला भगवान भीष्माचार्य अर्जुनाच्या शिबिरात गेले. अर्जुनाला उठवलं तर अर्जुन त्यावेळेस गाढ झोपीत होता. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता. भगवंतानं अर्जुनाला विचारलं, का बरं तुम्ही एवढ्या गाढ झोपलात? झोप लागली? म्हणजे हो निवांत झोप लागली. म्हणजे उद्याची पितामह भीष्माचार्याने जी प्रतिज्ञा केली त्याची काळजी नाही वाटत तुम्हाला? मरणाची भीती? अर्जुनानं काय उत्तर द्यावं भगवंताला?
अर्जुन म्हणला भगवान आमच्या दुःखाची काळजी, आमच्या संकटाची काळजी जे आमच्या आराध्य दैवतेला तुम्हाला आहे, रात्रंदिवस आमच्यासाठी तुम्ही जागायला, तर विनाकारण आम्ही कशासाठी जागावं? आमच्या दुःखाची काळजी तुम्हाला आहे, तुम्ही रात्रभर आमच्यासाठी जागे आहात, तर आम्ही कशाला जागायचं? एवढा जर देवावर विश्वास टाकल्याच्या नंतर देव नाही का त्यांचं रक्षण करणार? शेवटी द्रौपदीला घेतलं, भीष्माचार्याच्या शिबिरात गेले, द्रौपदीला सांगितलं दर्शन घेत असताना हातातील काकणाचा आवाज येऊ दे, काकणाचा आवाज येऊ दे म्हणल्याच्या नंतर द्रौपदी गेली, दर्शन घेतलं, खळखळ काकणं वाजले. आता खळखळ वाजायचं काम आता एकच काकण ठेवायचं हातात. आता जास्त नाही, आता वाजायचंच काम नाही. म्हणून तिथं काकणाचा आवाज येऊ दे भीष्माचार्याने सांगितलं होतं. म्हणली का? म्हणजे तुला पुढचं कळलं, भगवंतानं सांगितलेलं होतं. तिथे गेल्यावर दर्शन घेतलं, काकणाचा आवाज आल्या बरोबर भीष्माचार्याने आपल्या अंगावरून असं पांघरून घेऊन ओम नमो भगवती वासुदेवाय त्या नामाचं चिंतन करत बसलेले होते. आवाज आल्या बरोबर नमस्कार केले. भीष्माचार्यांनी पांघरून बी अंगावर काढलं नव्हतं, आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. द्रौपदीने विचारलं, भीष्माचार्य उद्या आमचं सौभाग्य तुम्हीच वाटायला लावणार आहेत, आणि कोण्या जन्मातला आशीर्वाद दिला हा? ताडकन भीष्माचार्यानं अंगावरलं पांघरून काढलं. द्रौपदी तुला कोण आणलं इथं? म्हणजे मला आणणारा कोण असणार, दुसरा बाहेर आहे उभा. भीष्माचार्य धावत आले, भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. भगवान मला तुम्ही फसवलं एका कामात, या आता फसवलं हे खरंय, तुमचे पांडव वाचले 100%, याच्यात 100% गॅरंटी. पण एक काम करा, आज मी फसलो पण मला एक वरदान द्या, अंतकाळच्या वेळेला तरी माझा अंतकाळ तुमच्या समोर झाला पाहिजे. भगवान म्हणजे तथास्तु. तिथं वर्णन केलेलं, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके प्राण तन से निकले.